हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द गायरस एज्युकेशन. सो आपण व्हिडिओ लेसनच्या माध्यमातून फिजिक्स त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये सुरुवातीचे 2-3 चॅप्टर ऑलरेडी शिकलोय आणि आय होप की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आणि व्हिडिओ बघत आहात. आता मी इथे केमिस्ट्री फर्स्ट जे तुमचं 12वी सायन्सचा भाग आहे त्याचा चॅप्टर सुरू करतोय, सॉलिड स्टेट्स. सी इट इज अ पार्ट ऑफ युअर फिजिकल केमिस्ट्री. आय कॅन से the intention behind this lecture is की तुमचा घरी राहून प्रत्येक विषयाचा एक इक्वल प्रपोर्शनमध्ये अभ्यास व्हायला पाहिजे. what I am expecting you is that at least first 2 or 3 lessons should be completed well before the classes starts, right? कारण आपल्याला बोर्डाचा कंटेंट समजून घेऊन त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला नोट्स तयार करायचे आहेत आणि प्लस त्या माध्यमातून तुम्हाला MHT CET ची देखील सायमल्टेनियस प्रिपरेशन करता आलं पाहिजे. सी हे लेक्चर्स घेत असताना मोस्टली मी MHT CET चे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करून देतोयच, बट जिथे जिथे मला वाटतंय का हा टॉपिक JEE मेन्स किंवा नीटसाठी कामाचा आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला मी आवर्जून ते सांगत जाईल. सो आपण केमिस्ट्रीलाही तीच थिअरी वापरू जी आपण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये वापरली. सो टुडे लेट अस स्टार्ट द चॅप्टर सॉलिड स्टेट्स. सो बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हा चॅप्टर साधारणतः 3 ते 4 मार्काला परीक्षेला येतो. मग यात बेसिकली काय दिलेलं आहे? सी 11वी मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लिक्विड आणि गॅसेस स्टेटची केमिस्ट्री देण्यात दिलेली आहे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. मग आपण बेसिकली स्टेट्स ऑफ मॅटर का शिकतोय? सी द मेन इंटेन्शन टू लर्न द सब्जेक्ट केमिस्ट्री इज टू लर्न अप्लाइड केमिस्ट्री इन फ्युचर, राईट? जर तुम्ही व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घेताय प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये लाईक इंजिनिअरिंग और सम अदर प्रोफेशनल कोर्स, सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला अप्लाइड सायन्स नावाचा एक भाग असतो. मग इथे 12वी पर्यंत तुम्ही बेसिक सायन्समध्ये मॅटर काय आहे, मॅटरचं कंपोजिशन कसं झालेलं आहे, त्यानंतर मॅटरच्या वेगवेगळ्या ज्या स्टेट्स आहेत, गॅसेस स्टेट, लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट, प्लाझ्मा, आइन्स्टाईन बोर स्टेट, ह्या स्टेट्समध्ये मॅटरचं बिहेवियर कसं असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात. मग प्रॉपर्टीमध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, त्याच्या केमिकल प्रॉपर्टी, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी ह्या तुम्ही थोडक्यात लक्षात घेता की सो दॅट तुमचं एक बॅकग्राऊंड तयार होतं. बिकॉज आफ्टर ऑल यू आर गोइंग टू यूज द मॅटर टू मेक द थिंग्स इफ यू आर गोइंग इन इंजिनिअरिंग, राईट? किंवा इफ यू आर गोइंग इन सम अदर प्रोफेशनल कोर्स. सो मोस्ट ऑफ द टाइम मॅटर सिलेक्शन ॲज सच असा मटेरियल सिलेक्शनचा असा एक आपल्यापुढे कायम एक प्रश्न येत असतो आणि त्यावेळेस आपल्याला जर मटेरियलच्या प्रॉपर्टीजबद्दल माहिती असेल तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारचं सिलेक्शन करू शकतो. सो म्हणून मॅटर रिलेटेड हे चॅप्टर इथे दिले. अगेन सम अदर फिनॉमिना जिथं आपल्याला लाईक आता फिजिक्समध्ये आपण शिकतो मोशनचा भाग जो आहे त्या ठिकाणी आपण फक्त मुवमेंट शिकतो मॅटरची, राईट? मग ती मुवमेंट शिकत असताना आपण सगळं जे काही ऑब्जेक्ट आहे त्याला एक पॉईंट मास समजूनच त्याची ट्रीटमेंट स्टडी करतो. लाईक आपण एखाद्या प्लॅनेटचा स्टडी केला काय आणि एखाद्या छोट्याशा ऑब्जेक्टचा स्टडी केला काय, आपल्यासाठी ते एक पॉईंट मास असतं आणि आपण त्याच्या मुवमेंटवर, सेंटर ऑफ मासवर त्याचा जास्त फोकस करतो. बट ॲज सून ॲज वी स्टार्ट स्टडींग डायनॅमिक्स, मग त्या ठिकाणी फोर्सेसची इन्व्हॉल्वमेंट येते, मॅटरचे मास, एनर्जीचे, पॉवरचे रिलेशन्स डेव्हलप करावे लागतात आणि मग कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला त्या मॅटरच्या साईजपासून सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यानंतर आपण पुढे जर मॅटरचं डिफॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याच्याकडे बघायला लागलो, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स किंवा गॅसेस आपण शिकायला लागलो, तर त्या ठिकाणी आपण कंपोजिशन पार्टमध्ये जात नाही फिजिक्समध्ये. तिथे आपण फोर्सेस आणि फोर्सेसचं ट्रान्समिशन कसं होतंय किंवा जो काही शेप चेंज होतोय त्या शेपच्या चेंज होण्याच्या डिफॉर्मेशनच्या अगेन्स्ट मॅटरचं त्याचं पार्टिकल अरेंजमेंटचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे तिथे त्याच्या फिजिकल आस्पेक्टचा जास्त अभ्यास करतो. बट इन केमिस्ट्री व्हाय वी आर इंटरेस्टेड इन कंपोजिशन ऑफ मॅटर इन स्टेट्स, तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस वेगवेगळे सबस्टन्सेस एकत्र करतो टू मेक न्यू सबस्टन्सेस आउट ऑफ इट, लाईक अलाइंग असेल किंवा कुठली केमिकल रिॲक्शन असेल, सो इन सच अ केस इट इज ऑलवेज बेटर टू अंडरस्टँड द कंपोजिशन ऑफ मॅटर. मग ही स्टोरी तुमची राईट फ्रॉम ॲटम लेवल चालू होती. ॲटमचं स्ट्रक्चर आपण शिकतो, सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण शिकतो, कारण आपल्याला पुढे बॉन्डिंग कळायला पाहिजे, त्यानंतर व्हॅलन्सीज कळायला पाहिजे, कशी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, कशी बॉन्ड्स तयार होतात, कसे बॉन्ड्स ब्रेक होतात, कशी केमिकल रिॲक्शन घडतात, हे आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करावं लागतं. आणि स्टेट्स ऑफ मॅटर आपण याच्यासाठी स्टडी करतो की वेगवेगळ्या स्टेट्समध्ये त्या मॅटरला आपण जे काही प्रोसेसेसमध्ये इन्व्हॉल्व करणार आहे त्या ठिकाणी मग पॅरामीटर्स कसे सेट करायचे. लाईक आता आपण सॉलिड स्टेट्स चॅप्टर शिकल्यानंतर
आपल्याला सॉलिड बद्दल एक थोडक्यात एक आपल्याकडे एक इन्फॉर्मेशन येईल का हाऊ मेनी टाइप्स ऑफ सॉलिड्स आर देअर, देन हाऊ देअर बिहेवियर इज डिफरंट इन डिफरंट टाइप्स, देन हाऊ मेनी टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आर देअर, देन हाऊ द सॉलिड्स आर फॉर्म. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिथे लक्षात येतील. आणि प्लस त्याच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज, त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज या देखील आपल्याला शिकायला मिळतील. म्हणून हा जो चॅप्टर आहे सॉलिड स्टेट्स, यात प्रामुख्याने टॉपिक कोणते इन्क्लूड केलेले पहा. एक इंट्रोडक्शन मध्ये हाऊ दिस सॉलिड्स आर डिफरंट देन गॅसेस अँड अदर लिक्विड स्टेट हे आपल्याला थोडक्यात चर्चा करायची. म्हणजे जुनं जे शाळेपासून आपण शिकत आलेलो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्यामध्ये मग सॉलिड, गॅसेस, लिक्विड, त्याचं कुठेतरी एक कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. हा एक भाग आपण या ठिकाणी शिकणार आहे. पुढे आपल्याला टाइप्स ऑफ सॉलिड बघायचं. ब्रॉड क्लासिफिकेशन काय आहे सॉलिड्सचं. सी सॉलिड्स आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. ठीक आहे, अमॉर्फस सॉलिड्स. आता एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. समजा सॉल्ट, sugar, metal, these are the crystalline solids. These are the very famous examples of crystalline solids because they have definite arrangement of particles within themselves, right? आणि तेच जर आपण अमॉर्फस सॉलिड मध्ये बघितलं तर राईट फ्रॉम युअर आईस्क्रीम, देन chalk, then glass, these are the amorphous solids. These are nothing but the super cool liquids, right? So definitely there is a difference between their properties. मग प्रॉपर्टीज त्याच्या फार मेल्टिंग पॉईंट पासून असेल तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि अरेंजमेंट ऑफ पार्टिकल हे आपल्याला डिटेलिंग मध्ये तिथे शिकायला भेटेल. मग आता ऍज पर ॲज द क्रिस्टलाइन सॉलिड इज कन्सर्न, म्हणजे सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन नंतर बेसिकली ह्या दोघांमध्ये काय फरक आहे आपण शिकणार आहोत आणि त्याच्या काही टिपिकल प्रॉपर्टीज आपल्याला तिथे बघायला भेटतील. जो फरकाचे स्पेशल मुद्दे आपण म्हणू शकतो, राईट. आता बोर्डाच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इथे हा डिफरन्स लिहिता आला पाहिजे. दॅट इज आवर टार्गेट. अँड अगेन सम इम्पॉर्टंट पॉइंट्स विच मेक्स देम डिफरंट, जे एमसीक्यू साठी विचारले जाऊ शकतात ते आपल्याला. इव्हन एमसीक्यू मध्ये असाही एमसीक्यू तयार होईल का विच ऑफ द फॉलोइंग इज अमॉर्फस सॉलिड. सो इन सच अ केस यू शुड नो अमॉर्फस सॉलिड्स कोणते आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड्स कोणते आहेत. काही नावं तुमचे लक्षात पाहिजे जे कॉमन यूज मधले, राईट. मग आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये गेलो तर अगेन क्रिस्टलाइन सॉलिडचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. हा क्रिस्टलाइन सॉलिडचे बेसिकली किती उपप्रकार पडतात, त्याचे सब टाइप्स कोणते, तर त्याचं डिटेल क्लासिफिकेशन मध्ये मग इथे आयनिक सॉलिडिंग, त्यानंतर तुमचा इथे कोव्हॅलंट सॉलिडिंग, त्यानंतर आणखी याच्यात तुमचा मॉलिक्युलर सॉलिड्सचा तिथे प्रकार येईल. मॉलिक्युलर सॉलिड्स आहे, मेटॅलिक सॉलिड्स आहे, ठीक आहे ना. सो मॉलिक्युलर सॉलिड्स, देन वी हॅव मेटॅलिक सॉलिड्स. आता ह्या प्रत्येक प्रकारामध्ये, या क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स त्याचे मुळात पहिलं तर त्याच्या आपण प्रॉपर्टीज शिकणार, त्यानंतर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली आपल्याला एक्झाम्पल्स माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या डिफरन्शिएटिंग प्रॉपर्टी. का आयनिक सॉलिड आणि कोव्हॅलंट सॉलिड मध्ये समजा आपण मेल्टिंग पॉईंट हा पॉईंट जर कॉमन धरला तर मेल्टिंग पॉईंटच्या हिशोबाने ते दोघं वेगळे कसे आहेत, किंवा आपण हार्डनेस हा पॉईंट धरला तर हार्डनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते दोघं वेगळे कसे आहेत, किंवा आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा पॉईंट घेतला. सो असे छोटे मोठे पॉईंट समोर ठेवून आपल्याला यामध्ये फरक करायचा आहे, राईट. सो हा एक आपला महत्वाचा भाग राहील. नाव आपण क्रिस्टलाइन सॉलिडचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगताना सांगितलं की दीज आर दी सॉलिड्स वेअरिन द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज डेफिनाइट. मग हाऊ दिस डेफिनाइट अरेंजमेंट इज पॉसिबल, आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी युनिट सेलचं कन्सेप्ट शिकायचे. मग युनिट सेल सगळ्या सॉलिडचे सारखेच असते का, तर नक्कीच नाही. समजा तुम्ही दोन सॉलिड्स घेतले, एक कॉपर घ्या, एक गोल्ड घ्या, किंवा कॉपर घ्या, आयर्न घ्या, आणि त्याचे फाईन पार्टिकल्स मध्ये त्याचं रूपांतर करा, म्हणजे अगदी युनिट सेल लेवलला. यू विल फाइंड दॅट द युनिट सेल ऑफ कॉपर इज गोल्ड इज डिफरंट अँड युनिट सेल ऑफ आयर्न इज डिफरंट, आणि त्यामुळे मेकॅनिकल प्रॉपर्टीज बदलताना तुम्हाला दिसतील. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीचा जर बेसमध्ये गेलो आपण, रूटमध्ये गेलं, लाईक मग आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, मग त्याची डक्टिलिटी असो, त्याची मेलेबिलिटी असो, त्याची हार्डनेस असो, त्याची स्ट्रेंथ असो, त्याची मशिनेबिलिटी असो. मग ह्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे ह्या वेगवेगळ्या का असतात, जस्ट बिकॉज ऑफ दी अरेंजमेंट ऑफ युनिट सेल्स अँड अगेन द युनिट सेल इट सेल्फ. मग युनिट सेलचे प्रकार किती, मग त्याचे जे लॅटिसेस आहेत, ब्रेविसने काय काय लॅटिसेस दिलेले आहेत, 14 का काहीतरी लॅटिसेस आहे, त्याचे आपल्याला डिटेल एक शेप्सचा स्टडी करायचा आहे, तर तो भाग या चॅप्टरमध्ये येथे. त्यानंतर मग आपण सॉलिडमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये मेनली म्हणतो की हे
युनिट सेल्स एका डेफिनाईट अरेंजमेंटमध्ये त्या तशा फिट होतात आणि मग ते सॉलिडचं स्ट्रक्चर तयार होतं. मग ती अरेंजमेंट सगळ्याला एकसारखीच आहे का? तर नक्कीच नाही. मग पॅकेजिंग ऑफ सॉलिडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग आपण शिकणार आहोत. मग आता पॅकेजिंग नॅचरली जरी आपण गृहीत धरलं तर निसर्ग ते पॅकेजिंग करतंय बा आपल्याला ज्यावेळेस सॉलिड आढळतो किंवा आपण सॉलिडचं फॉर्मेशन करतो किंवा काही ठिकाणी आपण स्वतःहून ते बनवण्याचा प्रयत्न करतो बाय मिक्सिंग डिफरंट सॉलिड्स. सो त्या ठिकाणी काही ना काहीतरी डिफेक्ट राहत असेल. सो मग डिफेक्ट्स इन सॉलिड किती आहेत हा आपल्याला टॉपिक इथे शिकायचा आहे. डिफेक्ट्स इन सॉलिड आणि त्या डिफेक्टचा ओव्हरऑल परिणाम काय होतोय प्रॉपर्टीवर किंवा त्या डिफेक्टचा फायदा आपल्याला कसा होतोय. लाईक आपण फिजिक्समध्ये सेमीकंडक्टरमध्ये डोपिंग नावाचं कन्सेप्ट शिकतो, राईट. मग डोपिंगमध्ये आपण काय करतो, या डिफेक्टचा फायदा घेतो आणि ज्या ठिकाणी तो डिफेक्ट आहे ना त्या ठिकाणी आपण दुसरा जो काय ॲटम आहे किंवा दुसरा जो काय पार्टिकल आहे तो इंट्रोड्यूस करतो आणि आपल्याला त्या सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीज बदलता येतात. म्हणजे इंट्रिन्सिक टू एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवता येतो. सो असंही त्याचं क्रॉस ऍप्लिकेशन आपल्याला तिथे बघायला भेटेल. आणि त्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे की सॉलिड्समध्ये दोन वेगवेगळ्या सॉलिड्समध्ये बिकॉज ऑफ युनिट सेल, बिकॉज ऑफ पॅकेजिंग, बिकॉज ऑफ डिफेक्ट्स हे जे काही व्हाईड्स म्हणजे मोकळ्या जागा निर्माण होत आहेत किंवा त्याचं एक ओव्हरऑल व्हॉल्यूम याच्या रिलेटेड आपल्याला डेन्सिटीचे आणि एफिशियन्सीचे त्यानंतर व्हाईड्सचे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स इथे सोडवायचे आहेत. आणि ॲट द एंड ऑफ चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे काही प्रॉपर्टीज, स्पेशली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड देन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सो अशा प्रकारे हा चॅप्टर आहे. इंटरेस्टिंग आहे, नॉलेज बेस आहे. मेटलर्जीचा मटेरियल सायन्सचा बेस तुमचा इथे तयार होईल. तुम्ही पुढे इंजिनिअरिंगमध्ये गेले तुम्हाला मटेरियल्सचा सेपरेट विषय असतो. अगदी मास्टर डिग्री जरी केली, पोस्ट ग्रॅज्युएशनला डॉक्टरेटमध्ये तुम्ही मटेरियल सायन्समध्ये स्पेशलायझेशन करू शकता. तुम्ही मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये गेले तर त्या ठिकाणी देखील हे बेसिक नॉलेज काम येतात. तर याची ॲक्च्युली सुरुवात तुमची शाळेपासूनच झालेली आहे. सगळे पॉईंट्स आता तुमच्या समोर एक एक करून यायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. सो लेट अस फर्स्ट रिकॉल समथिंग विच इज गिव्हन इन द बुक. सो आता केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आय विल सजेस्ट द स्ट्रक्चर ऑफ केमिस्ट्री इन युअर सिलेबस is quite mixed. Some of the chapters are theoretical chapters, some of the chapters are numerical based chapter like chemical thermodynamics, kinetics. These are the numerical based chapter ज्याला आपण फिजिक्स सारखी ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि सॉलिड स्टेट सारखे जे चॅप्टर आहेत ते यामध्ये भरपूर प्रमाणात थिअरी असते. त्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला समराईज करता आला पाहिजे चॅप्टर. थिअरॉटिकल क्वेश्चन्स तुम्ही लिहून ठेवले पाहिजे तुमच्या लँग्वेजमध्ये सो दॅट बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते पाठ करता येईल. बरेच वेळेस मुलं आम्ही ज्या नोट्स देतो त्याच डायरेक्टली पाठ करायचा प्रयत्न करतात किंवा बऱ्याच वेळेस गाईड जसं तसं पाठ करण्याचा प्रयत्न करतात. पण व्हॉस्ट सिलेबस आहे सगळं लक्षात राहत नाही. त्यामुळे स्वतः लिहून पहा, प्रश्नाचे उत्तर लिहिले की ते पाठ होतात आणि कॉपी करायचं टाळायचं. सिम्पल, राईट. सो लेट अस ट्राय टू गिव्ह आन्सर्स टू द क्वेश्चन आस्क्ड इन अ बुक. आता तुमच्या पुस्तकात कॅन यू रिकॉल मध्ये पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे का व्हॉट आर दी 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर. ठीक आहे. आता 3 विचारले त्याला. ऍक्च्युली स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत आपल्याकडे? देर आर 5 स्टेट्स ऑफ मॅटर. वन इज सॉलिड, second is liquid, then gases, then plasma, and then Einstein-Bose. So forget about Einstein-Bose state and plasma state. So 3 common states of matter जे nature मध्ये तुम्हाला जनरली आढळतात. These are the solids, liquids and gases. Now second question त्यांनी विचारला how does the solid state differ from the other 2 states. ठीक आहे ना. So ही solid state तुमच्या gases आणि liquid state पेक्षा वेगळी कशी. ठीक आहे. मग त्याने आपल्याला काही हिंट, काही पॉइंट्स दिले. त्या पॉइंट्सच्या बेसिसवर आपल्याला हा डिफरन्स तयार करायचा आहे, राईट. लाईक फर्स्ट पॉइंट आहे की आन्सर विथ रेफरन्स टू व्हॉल्यूम. लेट अस टॉक अबाउट द व्हॉल्यूम ऑफ 3 स्टेट्स. ठीक आहे. व्हॉल्यूमच्या बेसवर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे वेगवेगळे कसे आहेत पहा. सी सॉलिड्स हॅव फिक्स व्हॉल्यूम. ठीक आहे. सॉलिड्स हॅव फिक्स व्हॉल्यूम. माझ्या हातात हा पेन आहे. इट इज अ सॉलिड ऑब्जेक्ट सो इट हॅज अ फिक्स व्हॉल्यूम, राईट. याचं व्हॉल्यूम फिक्स आहे विच वी कॅन कॅल्क्युलेट बाय युजिंग सम जॉमेट्रिकल फॉर्म्युला. बट लिक्विड्स अँड गॅसेस दे डू नॉट हॅव फिक्स व्हॉल्यूम. व्हाय? बिकॉज दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच वी पोर देम. आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकलो. फ्लुइड्स, सी लिक्विड गॅसेसला आपण फ्लुइड्स असं सुद्धा म्हणतो. ते काय करतात, ज्या कंटेनरमध्ये आपण त्याला टाकतो त्या कंटेनरचा शेप ते घेतात. मग जर समजा तुम्ही एखाद्या क्युबिकल कंटेनरमध्ये टाकले तर त्याला क्यूबचं व्हॉल्यूम प्राप्त होईल. तुम्ही त्याला जर स्पेरिकल कंटेनरमध्ये टाकलं तर त्याला स्पेअरचं व्हॉल्यूम प्राप्त होईल. त्यामुळे लिक्विड्स अँड गॅसेस दे डू नॉट पजेस फिक्स व्हॉल्यूम. सॉलिड पजेस फिक्स व्हॉल्यूम. पहिला पॉईंट क्लिअर झाला. मग असं का होतं याची केमिस्ट्री किंवा याचं एक जनरल आपण रिझन समजून घेऊ. सी सॉलिड्स हॅव फिक्स व्हॉल्यूम बिकॉज the arrangement of particle within the solid is very close.
they are compactly arranged with the strong molecular forces or the strong interparticle forces. ठीक आहे. मग फोर्सेस कोणते ते आपण जसे जसे चॅप्टर मध्ये पुढे जाणार आहे, सॉलिडचे प्रकार बघणार आहे, त्या हिशोबाने आपण फोर्सेस डिस्कस करणार आहे. बट ह्या स्टेजला असं लक्षात ठेवा की intermolecular forces or the interparticle forces in the solids are very strong, and that is why the particles are closely packed and they are not allowed to move. They are not allowed to change their position from the whatever position they have within the solids. They can vibrate, that is different thing, but they cannot translate or they cannot rotate. आणि त्यामुळे व्हॉल्यूम बदलायचा प्रश्न येत नाही. But in case of gases and liquid, what we see, the intermolecular forces as compared to solid are weak in liquid, and in gases they are very weak. So their particles are always ready to move here and there, and so they take the shape of container in which we pour them. Particularly gases च्या बाबतीत बघितलं तुम्ही, समजा गॅस तुम्ही छोट्या कंटेनर मध्ये भरला तरी तो त्याच्यात समाविष्ट होतो, कारण तो तिथे कॉम्प्रेस होतो. तो जर मोठ्या कंटेनर भरला तो पसरतो, तो एक्सपांड होतो. त्यामुळे तिथे त्याला व्हॉल्यूम एक फिक्स असण्याचं कारण येत नाही. आणि लिक्विडच्या बाबतीत जरी लिक्विड तेवढ्या प्रमाणात कॉम्प्रेसिबल नसेल तरी ते मात्र शेप मात्र त्या कंटेनरचा त्या ठिकाणी घेतं. आणि जर समजा ते व्हॉल्यूम म्हणजे लिक्विडचा अवेलेबल व्हॉल्यूमपेक्षा कंटेनरचं व्हॉल्यूम जर कमी असेल तर तेवढं लिक्विड स्पिल ओव्हर होतं. लाईक तुम्ही एक हंडाभर पाणी तांब्यात ओतायचा प्रयत्न केला तर तांब्या भरेपर्यंत पाणी राहील, बाकीचं सांडून जाईल, राईट. बट इट विल हॅव द शेप ऑफ दॅट कंटेनर ओनली, राईट. ओके, सो दिस इज फर्स्ट डिफरन्स. नाउ सेकंड पॉइंट, व्हॉट दे हॅव गिवन, शेप. Now as far as shape is concerned, shape of solid is again fixed. So solid साठी shape काय आहे? Solids have fixed shape, solids have fixed volume, whereas the gases and liquids, they do not have their definite shape. They again acquire the shape of container in which they are poured, right? They don't have definite shape. Again the reason is intermolecular forces. Then the next is effect of temperature. Now effect of temperature, what happens in case of solid when we heat the solid? So solid takes lot of time, lot of heat to get melt into liquid or gases, right? So melting point जो आहे सॉलिडचा तो कंपॅरेटिव्हली जास्त असतात आणि त्याचा परिणाम काय होतो बेसिकली तो शिकायचा आपल्याला. सी इफ वी हीट द सॉलिड त्याचं टेम्परेचर रेज होणार आहे, अँड रेजिंग ऑफ टेम्परेचर विल लीड टू द इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी ऑफ व्हायब्रेटिंग पार्टिकल, बट दॅट अल्टिमेटली विल इन्क्रीज द हीट कंटेंट ऑफ द सॉलिड. पण लगेच तर सॉलिड त्या टेम्परेचरला लगेच तो मेल्ट होईल असं काही नाही, ठीक आहे. सो यू हॅव टू हीट इट अप टू मेल्टिंग पॉइंट. सो मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिड इज हायर. बट as far as the liquid and gases are concerned, if we heat liquid and gas, so what decreases? Their density decreases, right? त्याची डेन्सिटी काय होती? डिक्रीज होती. त्या ठिकाणी ते एक्सपांड होतात. गॅसेस अँड लिक्विड ऑन हिटिंग एक्सपांड होतात. सॉलिड त्या प्रमाणात एक्सपांड होत नाही. सो शेप आणि व्हॉल्यूमवर टेम्परेचरचा जेवढा परिणाम लिक्विड आणि गॅसेसवर दिसतो तेवढा परिणाम नक्कीच सॉलिडवर दिसणार नाही, राईट. सो दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता इथं आपण मेल्टिंग पॉइंट ही टर्म फक्त सॉलिडच्या बाबतीत वापरतो. फॉर लिक्विड अँड गॅसेस, फॉर लिक्विड आपण बॉइलिंग पॉइंट ही टर्म वापरतो, आणि गॅसेसच्या बाबतीत आपण त्याला ऍडिशनली जर हीट केलं तर ते फर्दर हिटिंग मध्ये प्लाझ्मा पर्यंत जाऊ शकतं, राईट. सो एनिवे टेम्परेचरचा इफेक्ट बघितला तर एक्सपान्शन ही टर्म सफिशियंटली. त्यानंतर प्रेशर. आता जर सॉलिडवर प्रेशर अप्लाय केलं तर सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल, दे विथस्टँड दॅट प्रेशर जनरली. आणि जर तुम्ही फारच प्रेशर अप्लाय केलं त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा बाहेर तर मग त्या ठिकाणी ते ब्रेक होऊ शकतात. बट गॅसेसवर जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं सो गॅसेस काय होतात? कॉम्प्रेस होतात त्या ठिकाणी, राईट. आणि लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसिबल दॅट वे, बट सॉलिडच्या तुलनेत ते थोडेफार प्रमाणात तिथे कॉम्प्रेस होऊ शकतात, राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन मेक डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस on the basis of volume, shape, effect of temperature and pressure. हे तीन पॉइंट आपण समोर ठेवून हा डिफरन्स आपण क्रिएट करू शकतो, ठीक आहे. सो दिस इज अवर प्रिव्हियस नॉलेज विच इज रिक्वायर्ड टू प्रोपोगेट इन द सब्जेक्ट, ठीक आहे. आता नेक्स्ट लेट अस सी द इंट्रोडक्शन. सी इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी काय म्हणलंय पहा, का सॉलिड स्टेट ऑफ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय द strong interparticular forces, then the definite shape and volume which change only slightly with the change in temperature and pressure, ठीक है. The smallest constituent particles of various solids are atoms, ions and molecules. All such a smallest constituent particle of the solid will be referred as particle in the chapter. मग आता सॉलिड्स कशापासून बनले असतात? ते atoms पासून बनलेले असू शकतात,
ते आयन्स पासून बनू शकतात किंवा ते मॉलिक्युल्स पासूनही बनू शकतात. सो दीज आर दी कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स. आपण याला सगळ्याला पार्टिकल शब्द असा वापरू इन जनरल. ठीक आहे. सो पार्टिकलचा याच्यानंतरचा अर्थ काय घ्यायचा का तो ॲटम असू शकतो, आयन असू शकतो किंवा मॉलिक्युल असू शकतो. राईट. सी तर मग सॉलिडची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय विच मेक इट डिफरंट देन अदर टू स्टेप्स. इट्स डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम, ज्याच्यावर टेम्परेचर आणि प्रेशरच्या चेंजचा फारसा काय परिणाम होत नाही. सो लेट अस नाउ अंडरस्टँड दी टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सॉलिड्स. सो वी हॅव टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सॉलिड्स. त्याच्यामध्ये पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड्स, आणि दुसरा आहे अमरफस सॉलिड्स. ठीक आहे, अमरफस सॉलिड्स. ठीक आहे. सो लेट अस स्टडी बोथ द टॉपिक्स सायमल्टेनियसली विथ द हेल्प ऑफ डिफरन्स. सो आता क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर बघितलं तर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आर दे आर सी आपल्या आजूबाजूला आपल्या सराउंडिंग मध्ये देर आर मेनी क्रिस्टलाइन सॉलिड्स, आणि त्याच्या मेन प्रॉपर्टीज मी तुम्हाला इथे सांगतो. सो पहिली प्रॉपर्टी जर बघितली तर देर इज रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये तुम्हाला पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये एक रेग्युलॅरिटी दिसेल, एक पिरियडिसिटी दिसेल, म्हणजे एक डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ पार्टिकल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. दी ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर दी लॉंग रेंज. पूर्ण त्या सॉलिडच्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ती अरेंजमेंट दिसेल. लाईक इफ वी सी, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. आपण घराची भिंत बांधताना कसं करतो, आपण विटाची अरेंजमेंट जनरली ह्या पद्धतीने करत असतो नाही का, ब्रिक्सची अरेंजमेंट. सो आपण विटा अशा एकमेकांवर प्लेस करत ती भिंत बांधतो. तर याला म्हणायचं डेफिनाइट अरेंजमेंट, एक ऑर्डर अरेंजमेंट. राईट. जी तुम्हाला अमरफस सॉलिड मध्ये दिसणार आहे. सो इन अमरफस सॉलिड देर इज नो सच डेफिनाइट और ऑर्डर अरेंजमेंट ऑफ constituent particles. So first difference is clear to you. Now let us see the second difference. See, crystalline solids have sharp melting point. That is, they melt at a definite temperature. आता क्रिस्टलाइन सॉलिडचा आता पहिला मुद्दा पाहिला आपण अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. सो हियर इट इज डेफिनाइट, हियर इट इज नॉट डेफिनाइट. राइट. देन सेकंड इज मेल्टिंग पॉइंट. सो क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, शार्प. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट लेटेस्ट से 1000 डिग्री सेल्सिअस आहे, तर तो एक्झॅक्टली 1000 डिग्री सेल्सिअसला त्या पर्टिक्युलर प्रेशरला नॉर्मल ॲटमॉस्फेरिक वगैरे तो तिथे मेल्ट होणार, म्हणजे मेल्ट होणार. तसं इन केस ऑफ अमरफस सॉलिड देर इज नो सच मेल्टिंग पॉइंट्स, शार्प मेल्टिंग पॉइंट्स आर नॉट देअर. लाईक if we talk about the amorphous solid like ice cream or glass, they can melt even lower temperature or also at higher temperature also. ठीक आहे. So the melting points of amorphous solids are not sharp. Basically amorphous solid आणि crystalline solid मधला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, तर these are the real solids. crystalline solids कसे असतात, रिअल सॉलिड्स असतात, आणि हे कसे सॉलिड्स असतात, हे स्युडो सॉलिड्स असतात नाही का. हे स्युडो सॉलिड्स असतात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ते सॉलिड अवस्थेत दिसतात. मोमेंट टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन बदलल्या का ते लगेच लिक्विड होऊन जाणार. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जर आपण क्रिस्टलाइन सॉलिडची बघितली तर ऑल दी क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर एनिसोट्रॉपिक. ठीक आहे. आपल्याला हा पॉइंट इथे डिस्कस करायचा आहे. तर जर क्युबिक स्ट्रक्चरचे म्हणजे ज्या सॉलिड्समध्ये सेल कशा आहेत, युनिट सेल कशा आहेत, क्युबिक आहे, ते सोडले तर बाकी सगळे क्रिस्टलाइन सॉलिड कसे आहेत, एनिसोट्रॉपिक आहेत. एनिसोट्रॉपिक. ठीक आहे. हे त्याचा एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इन अदर वर्ड्स देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, देन थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. सो लेट अस अंडरस्टँड द टर्म एनिसोट्रॉपिक. ठीक आहे. एनिसोट्रॉपिक. ठीक आहे. ही टर्म आपण समजून घेऊ. सो आपण म्हणलंय की क्रिस्टलाइन सॉलिड्स एक्सेप्ट, एमसीक्यू पॉइंट लक्षात घ्या, क्रिस्टलाइन सॉलिड एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर, म्हणजे ज्या सॉलिडच्या युनिट सेलचं स्ट्रक्चर असं असतं, क्युबिक असतं. राईट. आता ज्यावेळेस आपण युनिट सेलच्या डिटेलमध्ये जाऊ आणि क्युबिक स्ट्रक्चर मध्ये जाऊ आपण, तर आपल्याला काही एक्झाम्पल्स भेटतील. सी क्युबिक स्ट्रक्चर मध्ये काय काय आहे, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे. आता याने इथं काय सांगितलंय की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ज्या सॉलिडमध्ये क्युबिक स्ट्रक्चर आहे तेवढे सोडून बाकीचे सगळे एनिसोट्रॉपिक आहे. आता एनिसोट्रॉपीचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे
पण हा मुद्दा MCQचा कसा आहे बघा. आता समजा माझ्याकडे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे. फॉर एक्झाम्पल आता मी क्युबिक युनिट सेल असणारे काही सॉलिडचे मी एक्झाम्पल बघतो. ठीक आहे. सो आय हॅव एक्झाम्पल ऑफ क्युबिक मध्ये माझ्याकडे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. सो इट इज ए गोल्ड वगैरे आपण असं एखादा सबस्टन्स घेऊ. मी तुम्हाला एक्झाम्पल दिल ते आणखी. सो मला MCQ पॉईंट सांगायचं म्हणून मी इथे थांबलोय थोडासा. आता सपोज माझ्याकडे गोल्ड आहे. ठीक आहे. आता गोल्डचं क्युबिक स्ट्रक्चर समजा गोल्डचं क्रिस्टल स्ट्रक्चर समजा क्युबिक आहे. सो मग गोल्ड इज नॉट एनिसोट्रॉपिक. मग MCQ कसा तयार होईल की विच ऑफ द फॉलोइंग शोज एनिसोट्रॉपी. मग तो 4 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन असा देईल की जो ज्याच्याकडे काय असणार आहे क्युबिक सेल स्ट्रक्चर. तुम्हाला कमीत कमी जे कॉमन मेटल आहे जे रोजच्या व्यवहारात आपण वापरतो, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, देन युअर आयर्न, कॉपर, हे जे ॲल्युमिनियम, हे जे मटेरियल आहे याचे सेल्स कोणत्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. डिटेलिंग मध्ये नाही गेलं तरी चालेल, अगदीच लगेच क्युबिक सेलमध्ये फेस सेंट्रिक, बॉडी सेल, पण इन जनरल माहित पाहिजे ना, कारण 14 प्रकारचे सेल्स अवेलेबल आहेत. समजा टोटली 7 प्रकार आहे, त्याचे 14 काहीतरी प्रकार तयार होतात. मग त्यातले तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली माहिती असले तर यू कॅन सॉल्व दॅट काइंड ऑफ MCQ इझिली. सो दॅट इज द रिझन. आणि हे फक्त तुम्हाला डिटेल जर रीडिंग केलं तरच होणार आहे. ठीक आहे. सो एनिवे नाउ लेट अस अंडरस्टँड एनिसोट्रॉपी. सी एनिसोट्रॉपी म्हणजे काय, इफ द प्रॉपर्टीज लाईक फिजिकल प्रॉपर्टीज लाईक कुठल्या त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. देन अजून कोणती प्रॉपर्टी म्हणला होता तो, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी, देन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ही जर वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळी असेल, ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या डायरेक्शनला जर वेगवेगळ्या असतील तर इन सच अ केस that property is called as anisotropy. So anisotropy is a property of a solid by virtue of which certain physical properties of solid like refractive index, thermal conductivity, electrical conductivity are different in different direction. मग असं का होतं त्याचं कारण मित्रांनो स्ट्रक्चर असतं पहा. की तुम्हाला त्याने बॉक्स मध्ये एक स्ट्रक्चर काढून दिलेलं आहे लाईक दिस. ठीक आहे. एका सॉलिडचं स्ट्रक्चर काढलंय आणि याच्यात अल्टरनेट जे त्याचे पार्टिकल्स आहेत, समजा 2 वेगवेगळ्या पार्टिकल वेगवेगळ्या प्रकारचे असतील. सो दे आर अरेंज इन द स्ट्रक्चर लाईक दिस. ठीक आहे. सो आपण आता इथे जर असं गेलो ह्या लाईनने गेलो, सो विल गेट सेम टाइप ऑफ पार्टिकल ऑन दिस लाईन. ठीक आहे. त्यामुळे ती जी एखादी प्रॉपर्टी आहे यासारखी ती अलॉंग दॅट लाईन इट विल नॉट चेंज. बट इफ यू गो बाय दिस लाईन देन समजा आपण असं गेलो ह्या पद्धतीने, ज्याच्यात एक हा मोठा सर्कल आलाय ना, एक पॉइंट आलेला आहे, परत एक मोठा सर्कल एक पॉइंट आला. मग इन सच अ केस व्हॉट हॅपन्स, द प्रॉपर्टी मे चेंज. राईट. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज एनिसोट्रॉपी. सो थोडक्यात इथे प्रश्न काय तयार होईल, व्हॉट एक्सप्लेन द टर्म एनिसोट्रॉपी. राईट. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पहा काय. आता पुढे त्याने काय सांगितलं, इन आईस सॉल्ट्स such as NaCl, metals such as sodium, gold, copper and materials such as diamond, graphite, ceramics are examples of crystalline solid. So these are the examples. ठीक आहे. मग सर्व मेटल्स तुमचे जवळपास क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येतात. आईस क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये, सॉल्ट, शुगर इट विल कम इन क्रिस्टलाइन सॉलिड. देन युअर गोल्ड, कॉपर, डायमंड, ग्रॅफाइट दे विल कम इन द क्रिस्टलाइन सॉलिड. सो मित्रांनो पहिला तुमचा बोर्डाचा प्रश्न, डिफाइन क्रिस्टलाइन सॉलिड. मग द सॉलिड्स इन विच arrangement of particle is definite and ordered is called as crystalline solid. For example, gold, silver, then your graphite, diamond, ice, salt, etc. And metals. अजून तुम्ही metals देऊ शकता. Then state the characteristics of crystalline solid. So पहिली characteristics, they have definite shape and they have आता त्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक देण्यापेक्षा त्याची क्रिस्टलची कॅरेक्टरिस्टिक देऊ. द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन द क्रिस्टलाइन सॉलिड इज definite in order manner. Then second property, they have sharp melting point. Then third property, crystalline solids except those having cubical cells show the anisotropy. That means certain physical properties are different in different direction. Next question, what is anisotropy? The property by virtue of which the crystalline solid, some of the physical properties of crystalline solids changes
or otherwise different in different direction is called as anisotropy, right? Exceptional cases कशाचे आहे? क्युबिकल सेलचे. एमसीक्यू पॉइंट मी मगाशी क्लिअर केला तो परत एकदा सांगतो. एमसीक्यू पॉइंट मध्ये काय येईल? तो क्युबिकल सॉलिड दिले एखादा आणि बाकीचे 3 अदर देन क्युबिकल दिल. विच विल शो अनिसोट्रॉपिक. प्रश्न विचारेल की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अनिसोट्रॉपिक. तर तुम्हाला तो क्युबिक सेलचा सॉलिड ओळखता आला पाहिजे. ठीक आहे. सो हे झालं तुमचं क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीतलं महत्वाचं डिस्कशन. ठीक आहे. आता याने पुढे जो पॉइंट दिलेला आहे तुमचा डू यू नो मध्ये, तो काय म्हणतोय पहा. डू यू नो मध्ये सी व्हॉट आय विल सजेस्ट व्हाईल व्हाईल वॉचिंग दिस लेक्चर. आय विल प्रेफर दॅट यू कॅन यूज द टेक्स्ट बुक सो दॅट, कारण मी पॉइंट तुमचे पुस्तकाप्रमाणे कव्हर करतोय. ठीक आहे. दिस इज नॉट ए जनरल लेक्चर टू just to explain what is the solid state and all. So I will try to take care of your syllabus here. So आता पहा काय बॉक्स मध्ये काय दिलंय. A single crystal has order that is regular and periodic arrangement of constituent particle throughout its bulk. ठीक आहे. आता एक सिंगल क्रिस्टल घेतला तुम्ही, मिठाचा खडा घ्या किंवा काय घ्या, जी ऑर्डर आहे ना, म्हणजे जी अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आहे ना, दॅट इज फिक्स. म्हणजे ती पिरियडिक पण आहे आणि त्याला आपण रेग्युलर आहे असंही म्हणू शकतो. म्हणजे असं नाही होणार का ती एका ठिकाणी वेगळी आणि एका ठिकाणी वेगळी. ठीक आहे. ती सगळ्या ठिकाणी कुठलाही तुकडा घेतला तर तुम्हाला ती तशीच दिसेल. देन मेजॉरिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स इन्क्लुडिंग मेटल्स आर पॉलीक्रिस्टलाइन इन नेचर. दॅट इज सिंगल ग्रॅन्युल ऑफ पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड इज मेड अप ऑफ मेनी सिंगल क्रिस्टल्स और क्रिस्टलाइट्स पॅकेज टुगेदर विथ डिफरंट ओरिएंटेशन. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता मी मिठाचा खडा म्हणलो म्हणजे तो एक क्रिस्टल झाला आपल्याला मोठ्या प्रमाणात. त्याला फर्दर तुकडे केले तर छोटे 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 अगदी फाईन क्रिस्टल तुम्हाला भेटतील. मग आपण त्याला क्रिस्टलाइट्स म्हणू शकतो, राईट. सो बरेचसे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ते कसे आहेत? पॉलीक्रिस्टलाइन आहे. म्हणजे मोठे क्रिस्टल त्याच्यामध्ये परत छोटे क्रिस्टल, तर त्या टाईपची अरेंजमेंट दिसते. सिंगल क्रिस्टल्स आर डिफिकल्ट टू ऑब्टेन. डायमंड इज एन एक्झाम्पल ऑफ नॅचरली फॉर्म सिंगल क्रिस्टल. ठीक आहे. आता सिंगल क्रिस्टल ॲज सच आपल्याला भेटणं मुश्किल आहे, कारण तो फार छोटा फार स्मॉल असतो. पण डायमंड काय आहे? तुमचं एक नॅचरली ऑकरिंग सिंगल क्रिस्टल. सो एमसीक्यू पॉइंट, डायमंड इज नॅचरली ऑकरिंग सिंगल क्रिस्टल. ठीक आहे. डायमंड काय आहे? नॅचरली ऑकरिंग सिंगल क्रिस्टल. एक संघ येतो, एक क्रिस्टल. ठीक आहे. नाउ लेट अस अंडरस्टँड द प्रॉपर्टीज ऑफ अमरफस सॉलिड ऑल्सो. सी मी तुम्हाला मगाशी फरक स्पष्ट करत होतो. सो आपण एक पॉइंट जो बघत होतो अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. आता अमरफस मध्ये काय पाहू आता. सी द पार्टिकल्स ऑफ ए लिक्विड आर इन द कॉन्स्टंट मोशन. द स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ ऑफ ए लिक्विड डिस्क्राइब द अमरफस स्टेट. देन इन फॅक्ट दे आर सुपरकूल्ड लिक्विड. अमरफस सॉलिड्स हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता अमरफस सॉलिडला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दे आर स्युडो सॉलिड, दे आर सुपरकूल्ड लिक्विड, राईट. त्याची पहिली प्रॉपर्टी काय? द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन अमरफस सॉलिड्स आर रॅन्डमली अरेंज. त्याची अरेंजमेंट रॅन्डम आहे. इट इज नॉट इन अ पिरियडिक, इट डझंट शो एनी पिरियडिसिटी और रेग्युलरिटी. इट इज इन अ रॅन्डम दिस थिंग, राईट. सो अरेंजमेंट इज रॅन्डम, पहिला डिफरन्शिएटिंग पॉइंट. देन द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर नाही. जसं क्रिस्टलाइन सॉलिडच्या पूर्ण बल्क तुम्ही कितीही मोठा जरी ठोकळा घेतला त्याचा, तर यू विल सी द ऑर्डर स्ट्रक्चर इन द लॉंग रेंज. हिअर यू विल नॉट सी सच स्ट्रक्चर, बट दे डू हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. एका शॉर्ट रेंज ऑर्डर त्याला असू शकते अमरफस सॉलिडला. लॉंग रेंज पर्यंत ती ऑर्डर असणं शक्य नाही. देन अमरफस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर द टेम्परेचर इंटरवल. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो. सी अमरफस सॉलिड तुम्ही मेलाचा एक मेन असतं ना, त्या मेणाचा एक सॉलिड ब्लॉक तयार करून ठेवा आणि त्याला हीट द्यायला सुरुवात करा. ते लगेचच्या लगेच लिक्विड नाही होणार, तर दम्माने लिक्विड येणार. किंवा तूप जे असतं आपलं तूप, ते जर गोठलेल्या अवस्थेत असेल लाईक डालडा तूप, तर ते त्या ठिकाणी जसं टेम्परेचर वाढेल तर त्या टेम्परेचर इंटरव्हलवर ते काय होतं, लिक्विफाय व्हायला सुरुवात होतं. म्हणजे तिथं मेल्टिंग पॉइंट ॲज सच ती टर्म तिथं त्या ठिकाणी अप्लाय होत नाही. ऑन हिटिंग द अमरफस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्टन अँड स्टार्ट फ्लो. नेक्स्ट पॉइंट इज दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. सी आपण हे जे सॉलिड याला अनिसोट्रॉपिक म्हणलो, अनआयसोट्रॉपिक म्हणू किंवा अनिसोट्रॉपिक. सी प्रोनाउन्सिएशन मे बी डिफरंट. आयसोट्रॉपिकला अपोजिट शब्द असेल अनआयसोट्रॉपिक असं आपण तुम्ही करेक्शन करून घ्यायला लागलं तर. मग आता जर आपण अमरफस सॉलिडच्या बाबतीत बघितलं तर दे आर आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक मीन्स व्हॉट?
तर कुठल्याही डायरेक्शनने जा त्याची प्रॉपर्टी काय असणार आहे, फिक्स असणार आहे, सेम असणार आहे. इन अदर वर्ड्स देयर प्रॉपर्टीज सच एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑल आर इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. They exhibit the same magnitude for any property in every direction. So this is the important thing. So anisotropy in case of crystalline solid is applicable to all the crystalline solid except for cubic solids. आणि amorphous solid च्या बाबतीत they are isotropic. तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला मोजा त्याची प्रॉपर्टी तुम्हाला तेवढीच भेटणार आहे. सो दिस इज द मेन डिफरन्स. आता एक्झाम्पल्स पहा काय काय. ग्लास, देन प्लास्टिक, रबर, टार, metallic glass, that is metalloid alloy are few examples of amorphous solid. ठीक आहे. सो हा इम्पॉर्टंट पॉइंट आता तुम्हाला इथे कव्हर झालेला आहे. सो इथे क्वेश्चन काय इन बोर्डाचा, डिफरन्शिएट बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमरफस सॉलिड. त्यानंतर स्टेट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अमरफस सॉलिड. ठीक आहे. हे प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर तयार करा. बोर्ड तुम्हाला त्याच पद्धतीने प्रश्न विचारणार आहे. नाउ लेट अस अंडरस्टँड the two important concepts in the solid states, right? मग आपण हे लेक्चर इथं थांबू आणि नेक्स्ट लेक्चरला देन विल सी द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. सी मॉर्फ असा शब्द जो होतो मॉर्फिझम, ठीक आहे, किंवा मॉर्फस म्हणजे काय, त्याचा फॉर्म, त्याचा आकार, राईट. सो आपल्याला फॉर्म बद्दल चर्चा करायची. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. फॉर्म म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर. समजा क्रिस्टल स्ट्रक्चर कसं, हे असं असू शकतं, राईट, याला आपण क्युबिक म्हणू, किंवा असं असू शकतं हेक्सागोनल टाईप, राईट. आता समजा एक किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सचं क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं आहे, बाकीचं नाही. आय एम टॉकिंग अबाउट ओनली फॉर्म. सो क्रिस्टल स्ट्रक्चर जर सारखं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो आयसोमॉर्फस. मग आता सिंपल, what is isomorphism? The two or more substances, if two or more substances having same crystal structure, then they are said to be isomorphous and the phenomenon is called as isomorphism. आता फॉर एक्झाम्पल जर आपण NaF आणि MgO, ठीक आहे, NaF and MgO म्हणजे सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड, हे दोन पदार्थ जर बघितले, हे दोन सबस्टन्सेस बघितले, हे दोन सॉलिड्स जर बघितले आपण, तर याच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं आहे. आता मे बी त्याच्या केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी वेगळ्या असतील, बट देअर क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेम. सो दे आर आयसोमॉर्फिक सबस्टन्सेस. अजून एक्झाम्पल आहे NaNO3 अँड CaCO3. दे आर ऑल्सो आयसोमॉर्फिक क्रिस्टल्स. मग आता NaNO3 म्हणजे काय, सोडियम नायट्रेट, आणि CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. आता ह्या दोघांचे जर आपण स्ट्रक्चर बघितले तर सारखे आहे, बट आय एम नॉट टॉकिंग अबाउट द फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज. त्यामुळे केअरफुली ऐका. तर याचे स्ट्रक्चर सारखे NaNO3 अँड CaCO3. ठीक आहे. मग याच्यात कॉमन काय आहे, फॉर्म कॉमन आहे फक्त. ठीक आहे ना, फॉर्म कॉमन आहे, दॅट इज क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर. सो दे शोज आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम. ठीक आहे. सो आपल्याला प्रश्न विचारला आहे बोर्डाने, व्हॉट डू यू मीन बाय आयसोमॉर्फिझम, किंवा what are isomorphic substances? The substances having similar crystal structure are called as isomorphic substances, and the phenomenon is called as isomorphism. Example NaF, MgO आणि NaNO3 and CaCO3. ठीक आहे. MCQ काय तयार होईल, which of the following pair shows आयसोमॉर्फिझम. हे दोघांपैकी एखादा देतील, आणखी देतील, किंवा तुम्हाला जर आणखी त्याच्यात काही एक्झाम्पल मिळाले तर ते पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. ते मेमरी बेस MCQ येऊ शकतो त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये जर आपण हे बघितलं, याचा रिस्पेक्टिव्हली जर ॲटॉमिक रेशिओ बघितला तर 1:1 आहे दोघात. याच्यात काय 1:1, याच्यात 1:1 आहे. म्हणजे पहिल्या पेअरमध्ये 1:1 आहे आणि दुसऱ्या याच्यात 1:1:3 आहे. म्हणजे सोडियमचं एक, नायट्रोजनचं एक, ऑक्सिजनचे 3, कॅल्शियमचं एक, कार्बनचं एक, ऑक्सिजनचे 3, इथे सोडियमचं एक, क्लोरीनचं एक, मॅग्नेशियमचं एक, ऑक्सिजनचं एक. सो हिअर 1:1, हिअर 1:1:3. आता ही सुद्धा एक विशेष गोष्ट आहे, राईट. they just don't have the similar crystal structure, but they have the proportion of atoms in their formula is also same, 1:1:3 and 1:1 in both the pair, right. So that is again one important point. Now let us understand
द सेकंड टर्म दॅट इज पॉलिमॉर्फिझम. मग आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? अ सिंगल सबस्टन्स इफ शोईंग मोर दॅन वन फॉर्म, म्हणजे बहुरूपी. ठीक आहे ना, बहुरूपी म्हणतो ना आपण एखाद्याला. बहुरूपी म्हणजे काय? तो सकाळी बघितला तर तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये दिसेल, दुपारी बघितला तर तो वेगळं रूप घेतलेलं, संध्याकाळी बघितला तर वेगळं रूप. सो आपण त्याला म्हणतो ना हा रूप बदलत राहतो, बहुरूपी. हा तो बहुरूपी म्हणजे काय? म्हणजेच पॉलिमॉर्फिझम. आणि समजा जर 2-4 जण जर दिसायला सारखे असतील तर आयसोमॉर्फिझम. ठीक आहे. सो सिंगल सबस्टन्स विच एक्झिस्ट इन 2 or more forms as a crystalline solid or crystalline structure is said to be polymorphous. मग आता प्रश्नाचं उत्तर काय? व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम? इफ a single substance is showing more than one form, then it is said to be polymorphous substance and the phenomenon is called as polymorphism. So मित्रांनो, एक्झाम्पल आपल्याला देता येईल इथे polymorphous substance मध्ये. सी दे आर बेसिकली दे फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल कॅल्साइट अँड aragonite. ठीक आहे, कॅल्साइट अँड aragonite आर 2 examples are 2 forms of calcium carbonate. ठीक आहे. सी कॅल्शियम कार्बोनेट याचे कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, हे कॅल्शियम कार्बोनेटचे 2 फॉर्म आहेत. काय नेमली ते? कॅल्साइट अँड aragonite. Calcite and aragonite are the 2 forms of single substance, that is calcium carbonate. So it shows polymorphism. Then alpha quartz, beta quartz and cristobalite. Alpha quartz, beta quartz and cristobalite are the 3 forms of several forms of silica. मग आता सिलिकाचे जर आपण वेगवेगळे फॉर्म बघितले तर त्यामध्ये तुम्हाला अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज अँड तिसरा शब्द जो होता क्रिस्टोबॅलाइट, तर हे फॉर्म्स दिसतील. म्हणून ते सुद्धा काय झालं? पॉलिमॉर्फिझम. सो पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन द एलिमेंट इज कॉल्ड एज ॲलोट्रॉफी. ठीक आहे, मग ही जी प्रॉपर्टी आहे ही तिथे आपल्याला दिसून येते. सो ॲलोट्रॉफी म्हणजे काय? इट इज अ प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द सबस्टन्स शोज पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द 3 polymorphic or allotropic form of carbon are diamond, graphite and fullerene, right? The nanoparticle is fullerene. So these are the carbon 3 forms of carbon. See, carbon allotropy show करतो, म्हणजे more than one form मध्ये available आहे with different with certain properties are different. Like diamond, याचा फॉर्म वेगळा आहे, हा दिसतोय वेगळा. ग्रॅफाइट याचा फॉर्म वेगळा आहे, हा हार्ड आहे, हा सॉफ्ट आहे. त्यानंतर तिसरा फुलरेन, याचेही क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे आहे. ठीक आहे. बट ऑल द 3 आर पॅरेंट काय त्याचा? कार्बन. म्हणजे ते कार्बनचेच कंपाऊंड आहे असं म्हणू शकतो, कार्बनचेच फॉर्म आहेत असं म्हणू शकतो आपण. म्हणजे पॉलिमॉर्फिझम इज ड्यू टू ॲलोट्रॉपी. आपल्याला आता प्रश्न तयार करायचे. सो पहिला प्रश्न आपला व्हॉट इज आयसोमॉर्फिझम. दूसरा प्रश्न व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. Then what is the difference between isomorphism and polymorphism? Example of isomorphism, example of polymorphism. जितके example आहेत ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या, अंडरलाइन करा. And then the allotropy. What do you mean by allotropy? Then why it occurs or why polymorphism occurs? Just because of allotropy. Allotropy is a famous example. That is carbon. त्याचे different forms तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. सो हा प्रश्न इथे तयार होतो. ठीक आहे. सो मित्रांनो, इथे त्याने आपल्याला एक डू यू नो मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, आपण तेवढा घेऊ. सी मेनी क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ सिलिका, दॅट इज SiO3, आर फाउंड इन नेचर अँड थ्री ऑफ देम आर अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज अँड क्रिस्टोबॅलाइट. हे 3 लक्षात ठेवा. सिलिकाचे SiO3 सिलिका. ठीक आहे, याचे भरपूर फॉर्म तुम्हाला दिसतात. त्यात अल्फा क्वार्ट्ज, देन बीटा क्वार्ट्ज and the third one is cristobalite, right? Cristobalite. त्याचे फोटोज तुम्हाला तिथे दिलेले आहेत. सो हे एक ॲडिशनल मेमरी पॉइंट आहे जो MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. सो इन दिस वे वी हॅव स्टार्टेड दी सॉलिड स्टेट्स. मी आज जेवढे प्रश्न सांगितले तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. मग आता क्रिस्टलाइन सॉलिडचे जे प्रकार आहेत, आयनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, then your molecular solid and finally the metallic solids. So आपण प्रत्येकाला प्रॉपर्टी बेसवर स्टडी करणार. विल टेक सम रेफरन्स प्रॉपर्टीज फॉर आवर स्टडी अँड देन विल कम्पेअर देमसेल्व्स, राईट? आणि मग आपण नेक्स्ट टॉपिक करणार. सो बेटर तुम्ही त्या ॲडव्हान्समध्ये वाचलं तरी चालेल. थँक्यू.
आपण इथे थांबू आता.